रिसोड इथं शिवजन्मोत्सवानिमित्त चिमुकल्यांनी उत्साहात मिरवणूक काढत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना वाहिली। शहरातील पालखी मार्गावर डोक्यावर खुर्ची घेऊन त्यामध्ये शिवछत्रपतींची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती। हार अर्पण करून अगरबत्तीच्या सुगंधात जय भवानी जय शिवराय या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला। बालकांचा उत्साह पाहून नागरिकांनीही मिरवणुकीत सहभाग घेत दर्शन घेतलं। यानंतर दुसऱ्या गटानं चारचाकी वाहनांवर शिवछत्रपतींचा पुतळा सजवून ढोल ताशांच्या गजरात भगवा झेंडा फडकवत दुसरी मिरवणूक काढली। शेवटी शहरातील शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीची सांगता करण्यात आली। या उपक्रमातून चिमुकल्यांनी शिवछत्रपतींप्रती आपली श्रद्धा आणि अभिमान व्यक्त केला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। नांदेड इथं 3 दिवसीय भव्य लोककला मेळाव्याचं उत्साहात उद्घाटन करण्यात आलं। ग्रामीण जनजागृती लोककला शाहीर मंडळ लाखादूर, आझाद कला पथक, निळा निशाण मंडळ, छत्रपती वीर शिवाजी ग्रुप आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। मेळाव्याचं उद्घाटन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप बुराडे यांच्या हस्ते झालं। अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखादूरचे प्राचार्य PM ठाकरे होते। या मेळाव्यात भंडारा जिल्हा तसंच इतर जिल्ह्यातील कलाकार सहभागी होत दंडार, गोंधळ, तमाशा आदी पारंपरिक लोककलांचं सादरीकरण करत होते। 19 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मेळाव्यात जास्तीत जास्त लोककलावंतांनी नोंदणी करून सहभाग घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। कृत्याच्या किंवा कोणत्याही संस्थेच्या आमिषाला बळी पडू नका। आपापले कागदपत्र जमा तसंच आता विशिष्ट संस्थेवर सदस्य आहे लाखांचा प्रतिनिधी म्हणून, पण चांगल्या प्रकारे कागद जमा, ओरिजिनल कागद जमा। मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल इथं आज सकाळी 7:30 वाजता शिवजयंती निमित्त उत्साहात रॅली काढण्यात आली। शाळेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत रॅली काढली। चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यानंतर शाळेत शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली। विद्यार्थ्यांनी पोवाडे, भाषण आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणातून शिवचरित्र उजागर केलं। जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। कार्यक्रमाला अध्यक्ष गौतम पाटील, व्याख्याते मनोज पाटील, मुख्याध्यापिका कोमल थळे आणि शिक्षक वृंद उपस्थित होते। उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 म्हणजेच आपला महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती महाराज यांची जयंती। या जयंतीनिमित्त आमची शाळा मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल पेण या शाळेमध्ये आम्ही ही जयंती साजरी करण्यासाठी काही मुलांचे कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमानिमित्त आजचे जे प्रमुख पाहुणे आम्हाला जे लाभलेले आहेत ते म्हणजे माननीय श्री मनोज नाना पाटील सर, जे खरंच त्यांनी जे शिवरायांच्या बद्दल आम्हाला व आमच्या लहान मुलांना, विद्यार्थ्यांना जी माहिती सांगितलेली आहे ती खरोखरच अनमोल आहे। आणि या माहितीतून आपण आपलं शाळेनिमित्त मुलांना, विद्यार्थ्यांना पुढचं भविष्य म्हणजे भारताचं भविष्य घडवत आहोत, याच्यासाठी त्यांनी चांगले आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे। शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय गुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराज की जय। स्वराज्य निर्माण केला त्याचे नाव म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा समजला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा समजला, भगवानीला चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन एक तलवार तो शत्रूवर गरजला।
घेतला, असा एक राजा महाराष्ट्रात होऊन गेला, असा एक राजा महाराष्ट्रात होऊन गेला. 19 फेब्रुवारी 1630 हाच तो सोन्याचा दिवस ज्या दिवशी आई जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांनी जन्म घेतला. अवघ्या वर्षाच्या 15व्या वर्षी राणेश्वराच्या मंदिरात महाराजांनी जीव लावणाऱ्या मावळ्यांसोबत शपथ घेतली की गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करतील. अशी या राजांना जन्म देणारी आई म्हणजे राजमाता जिजाबाई. एक उडाली ठिणगी लाख पेटला मशाली, एक उडाली ठिणगी लाख पेटला मशाली. मुजरा तुम्हाला मासाहेब, तुम्ही स्वराज्याच्या माय बावली, तुम्ही स्वराज्याच्या माय बावली. गीतेत सांगितल्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राय साधूनां विनाशाय दुष्कृत्यं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. याच कारणासाठी बाळाचा जन्म झाला होता. बाळंतिणीचे उपचार सुरू झाले. घागरीतील आणि पखारीतील पाणी धबधबू लागले. ते पाणी पायथ्याशी आले. पायथा जागा झाला आणि पायथा विचारू लागला मुलगा कोणाला झाला. सांगण्यात आलं मुलगा जिजाई साहेबांना झाला, मुलगा शहाजी राजांना झाला, मुलगा शिवनेरीला झाला, मुलगा सह्याद्रीला झाला, मुलगा महाराष्ट्र झाला, मुलगा भारतवर्षात झाला. सुलतानानो तुमचा काळ जन्माला आलेला आहे. हुशार आणि जाणत्या ज्योतिषांना बोलण्यात आलं. त्यांनी मखर आखीत श्री गणेशा नमक केला आणि बाळाची कुंडली काढली. काढलेली कुंडली अवलोकली आणि ज्योतिषाचे चित्त आश्चर्यवंत आले. ते ज्योतिष बोलू लागले महाजनो पृथ्वीचे भाग्य उदे दे. हा सुपुत्र अति थोर सौभाग्य मुहूर्तावर जन्मालेला आहे. आपली कीर्ती दिगंतरी पोचवेल. आपल्या ताब्यात जलदुर्ग, वनदुर्ग, स्थलदुर्ग आणि गिरिदुर्ग ठेवेल. श्रांत पृथ्वी शांत करेल. 5व्या दिवशी नांगर, धनुष्यबाण आणि तलवार फुटली. बाळाच्या 5वीलाच तलवार फुटली. 6व्या दिवशी सटवाईचं पूजन झालं. ब्रह्मदेवाने ललाटीचा लेख तर कधीच लिहून ठेवला होता. 8व्या दिवशी भूत, पिशाच, दाकिनी यांना वेगवेगळ्या बाजूला वेगवेगळे उतारे टाकले झाले. 10व्या दिवशी आई साहेबांना आणि बाळाला नाव घातलं. आज 12वा दिवस होता. बाळाचं बारसं होतं. गडावर बाळाचे विडे हजर झाले. मानापानाच्या सगळ्या मानकरी गडावर आले. जिजाई पिवळ्या रंगाचं सोनमुक्त असलेलं लुगडं नेसल्या होत्या आणि कपाळावर चंद्रकोर रेखली होती. सौभाग्य होती. जे सर्व अलंकार परिधान केले आणि पाळणा सजून बाळाची वाट बघत होता. बाळाला मांडीवर घेतलं होतं. बाळ पण थाटमाट मोठा होता. जरीचं अंगड, जरीचं कुंचळ्या कडेने मोती लावले. मध्यभागी सोन्याचं पिंपळ पान बाळाच्या कपाळावर उडत होतं. डोळ्यात काजळ घातला होता. दृष्टीचा टीप लावला होता. हातामध्ये बिंदळ्या होत्या, मनगट होते. छातीवर जिवंतिका विराजमान झाली होती. छातीमध्ये सोन्याने जळवलेलं वागणक होतं. त्याला 5 डोळे होते. पायामध्ये सारवळे होते आणि जिजाईने पाळण्यामध्ये बाळा ठेवला आणि हळूच कानामध्ये नाव सांगितलं आणि पाळण्याला पाठ धोका दिला. 5 सुवासिनी समोर आल्या आणि त्या एकीमेकांना म्हणत होत्या. कुणी म्हणत होत्या गोविंद घ्या, कुणी म्हणत होत्या गोपाळ घ्या, कुणी म्हणत होत्या आनंद घ्या. आणि आकाशामध्ये दशदिशा जमल्या आणि त्या विचारू लागल्या या बाळाचं नाव काय, या आनंदाचं नाव काय, या गोविंदाचं नाव काय, या मुकुंदाचं नाव काय. बाळाचं नाव झालं शिवाजी. शिवाजी राजे. पाळणा हल्ला झुलला. मावळच्या अष्टभुजा अष्टांगना शिवबाळा ओंडाळू लागल्या. बाळा शिवबाळा आता लवकर मोठा हो. शिवबाळा आता मोठा झाला आणि बाळाने अनेक सौंगडी जमा केले. त्या सौंगडीसोबत एक गीत लिहिलं आहे. शिवबाचे शूरवीर आम्ही शिवबाचे शूरवीर ना भय आम्हा शत्रूचे आणि भूमातेचे जरूर.
घेऊन वसा मूल्यांचा आम्ही जिंकणारे शूरवीर, शिवबाचे शूरवीर आम्ही, शिवबाचे शूरवीर. राष्ट्रभक्ते साजी लढतो हत्तीच्या जोमाने, एकात्मताने ताजी जपतो आरक्त कायने, जागृत पासरकर देतो स्वराज्याचा आधार, वक्तशीर बहिर्जी धावतो समयास वारंवार, शिवबाचे शूरवीर आम्ही, शिवबाचे शूरवीर. नीट नेटका जीवा मारितो प्रतापगडी यौवन, श्रमाने बाजी करतो घोड खिंड पावन, सौजन्याने त्यागतो कान्होजी आपला मान, संवेदनेने रेखतो औजी खरिद्याचा पान, शिवबाचे शूरवीर आम्ही, शिवबाचे शूरवीर. अर्ध्या रात्री ताना तडीला दोनागिरीचा कडा, मुरारने अर्पला पुरंदरावर रक्ताचा सडा, चिकाटीने झुंजली हिरंगाजींची सरंचे, निर्भयतेने दौडले प्रतापरावा संगे साशे, शिवबाचे शूरवीर आम्ही, शिवबाचे शूरवीर. विज्ञानाची कास धरुनी तटातटावर, परस्त्रीचा मान राखुनी गडागडावर, मूल्यांकित वर्तन धावतो जिजायचा शिवबा, विश्वात गर्जना होते आमुचाच शिवबा, शिवबाचे शूरवीर आम्ही, शिवबाचे शूरवीर. प्रतापगडचा पराक्रम तुम्हाला माहिती आहे, तिथे एक शिर एका वाक्यात सांगतो, फिक्र न कर नादा ये शिवा का अखाड़ा है, एक ही दम में अफजल को उखाड़ा है. अफजल खानाने निकाल लावला, महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. 6 जून 1674 राज्याभिषेक झाला आणि महाराज जेव्हा 3 एप्रिल 1680 निघून गेले तेव्हा आपण सगळेजण चांगले होते इतिहासकार. पण महाराजांचा शत्रू एक नंबरचा औरंगजेब, त्या औरंगजेबाला बातमी समजतोय तेव्हा तो औरंगजेब काय म्हणतो होता, ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहन की इज्जत रखने वाला शिवा तेरे दरबार में आ रहा है. शेवटी एकच सांगतो, आजचा अंधकार नाहीसा होण्यासाठी, आजचा अंधकार नाहीसा होण्यासाठी शिवा पाहिजे आणि जिजाईच्या पोटी पुन्हा एकदा शिवा पाहिजे, जिजाईच्या पोटी पुन्हा एकदा शिवा पाहिजे. मला बोलण्याची संधी दिली, कार्यक्रमाचं आयोजन फाटक महाराजांनी केलं, अध्यक्षांनी चांगला रिस्पॉन्स दिला, मॅडमनी पण मला 2 वेळा कॉन्टॅक्ट केला आणि सगळ्यांनी शांतपणे ऐकलं, तुम्ही चांगलं सादरीकरण दिलं, तर सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं हे भाषण लांबलेलं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज. उमरखेड इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे नृत्य सादर करून आपला सहभाग या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून घेतला. सांस्कृतिक उपक्रम या उपक्रमांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा विद्यालय उमरखेड आणि जिल्हा परिषद कन्या शाळा उमरखेड अनेक शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून शिवजयंती उत्सव पार पाडण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. छत्रपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उमरखेड शहरामध्ये शाळेतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साखळे विद्यालय असो, विविध शाळा आहेत त्यांच्यातर्फे लेझिम पथक आणि इतर प्रात्यक्षिक भरपूर प्रमाणात आहेत. लोकांची प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. या ठिकाणी राजाचा जयंती फार चांगल्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त मी सर्व शिवप्रेमींना, शिवभक्तांना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा देतो व थांबतो. या विद्यालयातील खेड्यापाड्यातील भरपूर अशी विद्यार्थी संख्या असलेली शाळा आहे. 200 विद्यार्थी आणि 10-15 शिक्षक वृंदांचा हा स्टॉप मुख्याध्यापकासहित संपूर्ण हिरारीने भाग घेऊन विद्यार्थ्याचा उत्साह वाढत आहेत. आणि माझ्या मते या शिवजयंतीमध्ये एकदम उत्कृष्ट असं यांनी झाकी, लेझिम, आदिवासी नृत्य असा बऱ्याचशा कार्यक्रमाचा सहभाग नोंदविलेला आहे. धन्यवाद. तावडे साहेब अतिशय नृत्य चांगले आपले मनोगत व्यक्त केलेलं आहे.
लवकर आपण या ठिकाणी पाहत आहोत सगळं शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी सर्व विशेष म्हणजे त्यांच्यासोबत इतर पक्षांचे पदाधिकारी आलेले आहेत. आपण जाणून घेऊया आजच्या शिवजयंतीबद्दल. सर नमस्कार, तुम्हाला काय वाटतं आजच्या शिवजयंतीबद्दल? आम्हाला 2 शब्द सांगितलंच बरं होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व जाती धर्माचे सर्व लोक मिळून एकत्रात करतात आणि आयोजनसुद्धा चांगल्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा झालेला आहे आणि याच्यापासून सर्व बोध घेण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळं सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे होते आता जे तालुका अध्यक्ष शिवसेनेचे. आपण जाणून घेऊयात इथं सन्माननीय पत्रकारची आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष राहिलेले आणि आता सध्या सूर्यवंशी सर म्हणून आहेत आणि उमरखेड तालुका पत्रकार संघाचे चालू अध्यक्ष यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ. प्रथमतः सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आज आपल्या उमरखेडमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये नाही तर भारताच्या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार 18 पगड जातीला घेऊन चालून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची सर्वच समाज घटकांना गरज असून त्यांच्या विचारावर आपला देश चालत आहे. त्यांनी जे काही शिवनीती वापरली आणि जे काही त्यांनी आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या महापुरुषांना घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली त्या सर्व मावळ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. हे आपण पाहिलं, यांनी आपले सुद्धा मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आज आमच्या पाठीमागं पाहता विविध शाळेतून जसे जिल्हा परिषद शाळेचे इथं विद्यार्थी आपले कला कौशल्य दाखवण्यासाठी एकत्र आलेले आहे. यांची चमू टीम पाहिली तर सर्व शिक्षक मागच्या गत 10 वर्षापासून आपापल्या शाळेचे विविध उपक्रम राबवित असताना आपल्यासमोर आलेले आहेत. आपण जाणून घ्यात शाळेचे मुख्याध्यापक सर आहेत. सर आम्हाला काय सांगाल, काय संदेश द्याल? संपूर्ण महाराष्ट्राचे जे अस्मितेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आत्मविश्वास जागवणारा हा दिवस आहे आणि या दिवसामध्ये आज आमच्या शाळेचे विद्यार्थी लेझिम पथक, झेंडा पथक आणि लोकनृत्य यामध्ये सहभागी झालेले आहेत. आजचा दिवस केवळ इतिहासाची आठवण करून देणारा नाही तर आजचा दिवस हे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना इत्यादीची त्याचबरोबर देशभक्तीची, राष्ट्राभिमानाची जागृती करणारा हा दिवस आहे. या दिवसाच्या मी शाळेच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, सर्व समाजाला आज आपल्या देशातील सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपण आणखीन जाणून घेऊयात इतर शिक्षक त्यांच्यासोबत आहे. सर आपल्याला काय सांगायचं आजच्या शिवजयंतीबद्दल? आज देशाभिमान आणि आज आपल्या सगळ्यात मोठा म्हणजे देशाचा अभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा सगळ्यांना गौरव आहे, अभिमान आहे. त्यामुळे या समितीमार्फत आपलं आणि टी व्हीवाल्याचं अभिनंदन करतो आम्ही यांच्याबद्दल. इतर काही शिक्षक आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर काय सांगाल आजच्या शिवजयंतीबद्दल? आमची जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक मुलांची शाळा उमरखेड या शाळेमार्फत एक लेझिम पथक, एक झेंडा पथक आणि एक झाकी आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. शिवजयंतीनिमित्त सर्व लोकांना शिवाजी महाराजांचा कारभार कसा असावा आणि त्यांच्यापासून काय बोध घेता येईल का या उद्देशाने ही जयंती या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी मी साजरी करत आहोत. आपण पाहिलं हे पण शिक्षक होते जिल्हा परिषदचे, यांनी सुद्धा हिरारीनं भाग घेऊन या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून घडविण्याचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेण्याचं आयोजित केलं आहे. सर आपण काय सांगाल? सर आज 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त आमची जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा उमरखेड या शाळेमार्फत एक लेझिम पथक, एक झेंडा पथक, एक आदिवासी नृत्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार कशा पद्धतीनं चालायचा याचं विस्तृत वर्णन आम्ही या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि शिवजयंतीचं सुद्धा काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं चालू आहे. उमरखेडच्या खरंच शिवजयंतीचं वैशिष्ट्यच आहे की सर्व शाळेतले एकही अशी शाळा नाही की खाजगी असो, जिल्हा परिषद असो, कन्या शाळा असो किंवा भविष्य शाळा असो, सगळ्या शाळेचे विद्यार्थी आपल्या हिरारीनं याच्यात सहभागी घेऊन भाग घेण्यासाठी आपण पाहिलेलं आहे. आता एका विद्यार्थ्यावर नजर टाकून, या सगळ्या विद्यार्थ्यावर नजर टाकून आपण पाहिले बालावस्थेमधले विद्यार्थी निश्चितच यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या विद्यार्थ्यांचे कला कौशल्य आपण आज पूर्ण महाराष्ट्रभर टी व्हीच्या रूपानं आपण पाहत आहोत. या विद्यार्थ्यांचं वय पहा, एवढ्या कवळ्या वयामध्ये एवढ्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये निश्चित भाग घेतला. हे उमरखेडसाठी गौरवास्पद आपल्याला उद्गार करण्यासाठी खरोखरच नवल व्यक्त करावं लागेल. आता पाहिलं आपण विद्यार्थी. तू कोण्या वर्गातला बेटा?
सातव्या. तू कोण्या वर्गातली आहे? आठव्या. तू कोण्या वर्गातली आहे? पाचव्या वर्गात. तू बेटा? आठवी. तू? आठवी. तू बेटा? पाचवी. सातवी. आज आपण पाहिलं. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल यांच्या वतीनं आयोजित स्वर्गीय जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचं यंदाचं 14वं वर्ष आहे. देवगिरी नागरी सहकारी बँक यांच्या सहकार्यानं 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नूतन विद्यालय इथं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. 23 फेब्रुवारी रोजी समग्र ज्ञानेश्वर माऊली या विषयावर विजयकुमार फड मार्गदर्शन करणार आहेत, तर 24 फेब्रुवारी रोजी संघ शताब्दी कार्य आणि जबाबदारी या विषयावर शरदराव हेबाळकर हे व्याख्यान देणार आहेत. या ज्ञानमालिकेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन संयोजकांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी. जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी इथं शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या तयारीनंतर महाराजांच्या जन्मस्थानी आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. राज्यभरातून हजारो शिवप्रेमी उपस्थित राहिले होते. समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनीत्रा पवार तसंच आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी आरोग्य विभाग जुन्नर यांच्या वतीनं गरजूंना औषधांचं वाटप करण्यात आलं. तसंच नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगलमय वातावरणात शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी. उमरखेड इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. लेझिम, लाठीकाठी, बंजारा नृत्य, आदिवासी नृत्य तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण दुमदुमून गेलं. ढोल ताशांच्या गजरात शिवभक्त आणि शिवमावळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या सोहळ्याला उमरखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री संतोष जैन तसंच शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उत्साह, शिस्त आणि भक्तिभावात पार पडलेल्या या मिरवणुकीमुळे शहरात आनंदोत्सवाचं वातावरण निर्माण झालं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी. नगरवासियांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज संपूर्ण महाराष्ट्रासह उमरखेड तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला व सर्व नागरिक, सर्व गावकरी, तालुक्यातील सर्व शिवभक्त व शिवमावळे यांच्यातर्फे शिवजयंती महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. शिवजयंतीनिमित्त राज्यभरातून शिवप्रेमी मावळे शिवजन्मभूमी शिवनेरी गडाकडे रवाना झाले. पुणे नाशिक मार्गावर रात्री उशिरापर्यंत भगवे झेंडे फडकत आणि घोषणाबाजी करत वाहनांच्या ताफ्यांची वर्दळ दिसून आली. जय शिवरायच्या जयघोषात शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रवासादरम्यान विविध ठिकाणी सेवाभावी नागरिकांकडून मोफत चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमामुळे शिवभक्तांमध्ये आनंद आणि आपुलकीचं वातावरण निर्माण झालं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुदाम कराळे पाटील यांनी. हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि या छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सव सोहळा आपण प्रत्येक वर्षी 19 फेब्रुवारी, खरं तर असं म्हटलं जातं जगात भारी 19 फेब्रुवारी, आणि ही 19 फेब्रुवारी म्हणजे आपल्या महाराजांचा जन्मोत्सव. आणि या महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने उभ्या महाराष्ट्रातून व भारत देशातून शिवनेरीवर येण्याची प्रथा परंपरा आहे. शिवनेरीवर येऊन खऱ्या अर्थानं ती ज्योत असते, ती ज्योत घेऊन आपल्या गावाला किंवा आपल्या तालुक्याला, आपल्या भागाला घेऊन जाण्याची प्रथा पद्धती आहे. अनेक मावळे या निमित्ताने येत असतात. आज आपण या ठिकाणी आलोय तो म्हणजे पुणे नाशिक हायवेचा हा जो परिसर आहे, यामध्ये आपण पाहू शकता की अगदी पुण्यापासून सांगली, सातारा, कोल्हापूर सगळ्या तालुक्यातून, सगळ्या जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या पुणे नाशिक हायवेवर या ठिकाणी लोक येत असतात. अनेक गाड्या, अनेक 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स आणि हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात. त्याचबरोबर ही जी सगळी लोक येत असताना सेवाभावी संघटना पुढे येतात. ते म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या खऱ्या अर्थानं जे मावळे जाणार आहेत त्या मावळ्यांना चहा पाण्याची व्यवस्था केली जाते. आपण पाहू शकता या ठिकाणी शिवजयंती उत्सवानिमित्ताने
शिवभक्तांना खऱ्या अर्थानं शिवछत्रपती प्रतिष्ठान मोईच्या वतीनं आलेल्या भाविक भक्तांना आणि शिवभक्तांना या ठिकाणी मोफत अन्नदान, चहा वाटप, पोहे वाटप दिलं जातं आणि आपण त्यांच्याकडे जाऊया, चर्चा करूया. खरं तर हे प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते आहेत. खऱ्या अर्थानं शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा, हे शिवप्रतिष्ठान, शिवछत्रपती प्रतिष्ठान मोई आणि एकूण तालुक्यातून हे सगळे मित्रमंडळी तुम्ही काम करताय किंवा एक चांगलं कार्य पुढे करताय, केव्हापासून तुम्ही हे करताय? जवळजवळ साधारण 4-5 वर्ष झाली आम्हाला. आम्ही दरवर्षी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही हा उपक्रम हाती घेतो आणि साधारण 7-7:30ला आम्ही हा संध्याकाळी कार्यक्रम चालू करतो. चहा, नाश्ता, पोहे आणि शिवछत्रपती प्रतिष्ठान मोईच्या वतीने श्री आनंदजी गवारे, आनंद तात्या यांचा म्हणजे खूप याला प्रतिसाद मोठा असतो. त्यांच्याकडनं अन्नदान वगैरे जे काही आणि गावातील जी मित्रमंडळी आहे ती सगळी येतात आणि आम्ही सगळे इथं हातभार लावतो या कार्यक्रमाला. खरं तर अगदी 5-6 वर्षापासून हे सगळं तुम्ही करताय. एक प्रेरणा, एक खऱ्या अर्थानं तुम्हाला एक पाठिंबा सगळ्या मित्रमंडळींचा मिळतोय. हे साधारणतः किती प्रमाणात किंवा किती लोक याचा लाभ घेतात? साधारण एक मागच्या वर्षी एक 400-500 पर्यंत आमचा आकडा गेलेला होता. जवळजवळ आम्ही एक 4-4:30 वाजेपर्यंत थांबलेलो होतो. नंतर भाविक आपले रिटर्न येतात तिकडनं. त्यानंतर मग आम्ही फक्त चहा त्या साईडला जाऊन चहा वगैरे देतो. जाताना या मार्गे आणि येताना त्या मार्गे आम्ही तिकडेही थांबतो आणि जी जाणारी मंडळी त्यांना पण चहा वगैरे देऊन आम्ही ते सहकार्य करतो. आता हे पुढे चालू ठेवणार? पुढेही असंच आमचा कार्यक्रम चालू राहील जोपर्यंत आमचे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष तात्यासाहेब आनंदजी गवारे आहेत तोपर्यंत हा कार्यक्रम आमचा निश्चितच चालू राहील. तात्यांकडे जाऊया. आनंद भाऊ गवारे, तात्या मला सांगा, हे तुमच्या मनामध्ये प्रेरणा आणि ही ऊर्जा कशी आली? ठीक आहे, असंच महाराजांचे आम्ही भक्तच आहे पहिल्यापासून आणि तेव्हापासून प्रेरणा आली आपल्याला. तेव्हापासून तुम्ही सुरुवात केली हो, अविरतपणे आता पुढे चालू ठेवणार? आता मी कमीत कमी मला तर वाटतं एक 9 वर्ष झाले. 9 वर्षापासून सुरुवात केली. मग आता प्रमाण वाढत गेले? हा, प्रमाण वाढत. मागं हटायचं नाही, मागं नाही. शिवभक्तांसाठी करत आता राहायचं. आपण 2000 लोकांसाठी नाश्ता आणि चहा ठेवलेला आहे. आज 2000 लोकांची सोय तुम्ही केली. 2000. किती वाढले तरी अजून तयारी आहे? किती वाढून द्या, काय प्रॉब्लेम. खऱ्या अर्थानं आपण पाहिलंय की त्यांची इच्छा आहे की अजूनही किती लोक आली तरी मी त्यांना आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून चहा, नाश्ता वगैरे देण्याची व्यवस्था करणार आहे. खरंच निश्चित या ठिकाणी हा जो स्तुत्य उपक्रम या तरुणांनी पुढे आणलेला आहे त्यांना आपण धन्यवाद देऊया. आणि अजूनही काही मंडळी या ठिकाणी आता प्रवासामध्ये आहेत, आपण जाऊया. खरं तर इथे पोहे खाणारे काही मंडळी आहेत किंवा नाश्ता, चहा वगैरे घेतात, आपण त्यांच्याकडे जाऊया. कार्यकर्ते मंडळी इकडे जरा मला सांगा, तुम्ही कुठून आलात? चाकण. तर आता किती म्हणजे अर्थात किती तरुण तुम्ही एकत्र निघाले? 50 जण. 50 जण प्रत्येक वर्षी जाता? खऱ्या अर्थाने एक ऊर्जा किंवा एक शक्ती छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने मिळते तुम्हाला. आणि किती पुढे पुढे देखील तुम्ही आता हे सगळं पुढे पण आम्ही शेवटपर्यंत, जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत. वा, त्या बात आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत. जय शिवराय. जय शिवराय. काय सांगाल, कसा उत्साह असतो हा शिवजयंतीचा? एकदम मस्त असतो. आम्हाला दरवर्षी आम्ही जातो, या वर्षी पण जाणार आणि पुढे पण आम्ही जात राहणार. त्यासाठी सगळ्या आमच्या मित्रांचं मनापासून धन्यवाद. आम्ही सगळेजण जातो आणि तुमचं पण, तुम्ही आम्हाला खाऊ वाटप केलं त्यासाठी तुमचं पण खूप अभिमान आहे आम्हाला. तर या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आता समाजापुढे आलेला आहात. एक छत्रपती शिवरायांची एक जयंती म्हणजे एक प्रकारचा उत्सव असतो आणि तो उत्साह तुमच्यामध्ये संचारलेला असं वाटतं, बरोबर आहे? हो, बरोबर आहे. आपण रोडमध्ये पाहू शकता अनेक गाड्या झेंडे लावून निघालेल्या आहेत. 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असेल किंवा अन्य टेम्पो, ट्रक, सगळ्या अँगलने या ठिकाणी लोक जाताना पाहतोय. मशाल घेऊन येणार आहेत आणि ती मशाल आपल्या भागामध्ये किंवा आपल्या ठिकाणी शिवजयंतीच्या माध्यमातून करणार आहेत. हे युवक आपण पाहू शकतोय. अजूनही काही मंडळी या ठिकाणी आहेत. मला सांगा, तुम्ही दरवर्षी हे सगळं करताय? प्रत्येक वर्षी येत आहे? प्रत्येक वर्षी. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवजयंती, छत्रपती शिवरायांची जयंती चालू राहणार. खरं तर या ठिकाणी आपण पाहिलंय, या ठिकाणी खरं तर हे सगळे मावळे या ठिकाणी आहेत. महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. हा जल्लोष
जल्लोष आपण पाहिलाय. तरुणांच्या मध्ये जल्लोष असणारा आपण पाहतोय. एक वेगळा आगळा उत्साह प्रत्येक वर्षी यांच्या अंगामध्ये संचारला जातो. याचं कारण असं, माझ्या राजाची जयंती आहे, माझ्या छत्रपती शिवरायांची जयंती आहे. आम्ही 19 फेब्रुवारी म्हटलं का एक वेगळा उत्सव या ठिकाणी संपन्न करतात सगळे मावळे. खऱ्या अर्थानं आताचे 11-12 वाजून गेलेले आहेत. रात्रीचे 12 नंतर देखील या ठिकाणी असंख्य तरुणांची संख्या या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळते. आणि आता हे सगळे तरुण छत्रपती शिवरायांची जन्मभूमी म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी आता ज्योत घेऊन येणार आणि आपापल्या गावाला पुन्हा एकदा रवाना होणार. परंतु निश्चित या ठिकाणी आपण पाहू शकतोय की हे जे स्टॉल किंवा हे जे नाश्त्याची व्यवस्था या शिवछत्रपती प्रतिष्ठानने केली, त्यांना आपण धन्यवाद देऊया. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालात, हे सगळं कार्य करताय, त्याबद्दल आमच्या न्यूज मराठी चॅनलच्या वतीनं मी कराळे पाटील आपल्याला धन्यवाद देतो. आणि असंच काम पुढच्या काळात देखील आपण करत राहू अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. पेण तालुक्यातील खारेपाड भागात पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरून नागरिकांनी 18 फेब्रुवारी रोजी महात्मा गांधी मंदिर ते प्रांत कार्यालय असा धुंडबा मोर्चा काढला. शेकडो ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रशासनाचं लक्ष वेधलं. या आंदोलनानंतर प्रशासनानं आठवड्यातून एकदाच होणाऱ्या पाणी पुरवठ्याची नोटीस तुर्तास रद्द करून 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न केले जातील असं लेखी आश्वासन दिलंय. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. हेटवणे धरण परिसरात असतानाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र संघटित प्रयत्नांमुळे प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं खारेपाड भागातील पाणी प्रश्न मार्गी लागल्याची आशा निर्माण झाली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. बसलोय घरात आणि मंत्री गेला दिल्लीला, ते गल्लीतले लोकांना अंडा नाही. पण याचा त्याही विचार केला ना की ज्या वेळेला आपल्याकडे येतं मतदान त्यावेळेला आपण प्रत्येकाच्या दाराशी जातो. मग प्रत्येकाच्या दाराशी जाऊन त्यांना हंडा दिलाय का त्याही पाण्याचा आजपर्यंत? आज 7 दिवसात पाणी येणार, 7 दिवसात 3च दिवस येणार होता. नंदा मात्र मी अनंत पाटील आम्ही ही पाणीपट्टी बंद करण्यासाठी, कमी करण्यासाठी कलेक्टर ऑफिस, शिव ऑफिसला आम्ही जाऊन आलो, पण त्याही मान हलवली नाही. कारण त्या पदाधिकारी त्यांना शिवना दबाव आणला आणि ती पाणीपट्टी वाढवली. आम्ही तर भरणारच नाही. मी आमसभेमध्ये पण सांगितलं होता राठोड साहेबांना, पण आजपर्यंत ती हरघर लाईन जोडली. आज त्याला 2 वर्ष झाली पाणी नाही. का बरं पाणी नाही? आणि आता सांगतात 7 दिवसात पाणी येणार नाही. मग लोक पाणी कुठला पितील? हा आमदार खासदार यांना त्याचा विचार पाहिजे. का त्याही विचार केला नाही का माझी जनता पाणी इथून मरणार? मग मी कशाला निवडून जाऊ दिल्लीला गल्लीला? आमदार बसले घरात आणि त्या गेले दिल्लीला. हे कशाला येतील बघायला आपल्याला पाणी पिताव काय मरतात ते? पण ते बघणार नाही. पण त्यांना आपला शापच पुरे आहे. त्याने देखील तर सर्वांनाच एवढी पोट गिळत आहे की खारेपाटामध्ये पाणी मिळालंच पाहिजे. तर मग हे पाणी मिळत का नाहीये? धरणामध्ये पाणी मुबलक साठा आहे. अगदी धरणाची लेवल मेंटेन करायला शेवटच्या महिन्यांमध्ये पाणी हे सोडायला लागतं. मग ते पाणी जर आपल्या गोरगरिबांच्या घरामध्ये गेलं तर यांना काय अडचण असणार आहे? हा एक सर्वसामान्य प्रश्न मला एक पडलेला आहे. आणि आता जी पाणी टंचाई यांनी आपल्यावरती लादलेली आहे, मी खरंच म्हणतो लादलेली आहे. कारण मुबलक साठा असताना जर तुम्ही पाणी देऊ शकत नसाल तरी तुम्ही जाणून बुजून लादलेली पाणी टंचाई आहे. याचा नक्की हेतू काय? जी MMRD येते त्याच्यासाठी आपली गावाच्या गावा यांना खाली तर करायचं नाहीत ना? हा एक प्रश्न माझ्या मनात एक उद्भवतोय. आणि जर आत्ता 3 दिवसात लोक पाणी कसं आहे तसं वापरतात आणि तुम्ही 7 दिवसात ते पाणी देताय, तर याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम या खारेपाड संघटनेने मांडलेलं आहे. आणि शिवसेना तालुका प्रमुख म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका म्हणून मी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आणि सक्रिय पाठिंबा देतो. नुसतंच बोलून नाही तर आज आमचे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत. असंच जर सर्वांनी एकत्रितरित्या, कारण अमुक पक्षाच्या लोकांच्या घरात पाणी जाते तर अमुक पक्षाच्या लोकांचं पाणी घरात जात नाही असा काही विषय नाही आहे. पाणी ही समस्या सर्वांचीच आहे. त्याच्यामुळे पाणी नळाचं पाणी येतं ते पक्ष बघून काय नळाचं पाणी घरात जात नाही. तरी या संघटनेने जे आंदोलन आता पुकारलेलं आहे मला वाटतं हे अंतिम आंदोलन असावं. कारण लोकांचा सहभाग
ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात लोकांना सहभाग दिसत नाही. तर लोकांना याची गरज नसेल, पाण्याची गरज नसेल, तर एक कार्यकर्ता म्हणून आपण किती लढायचं, किती सांगायचं लोकांना, याचा देखील आपण विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे आजचं आंदोलन 100% आपण यशस्वी करणारच आहोत, त्याबद्दल वादच नाही. मूडवर असलो तरी आपण अगदी म्हणजे आपल्या विचारांनी आपण लाख मोलाचे आहोत इतकंच बोलीन. आणि आजचं हे आंदोलन यशस्वी. भंडाऱ्यात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पालक आणि विद्यार्थ्यांचा भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्ह्यातील 20 पेक्षा कमी विद्यार्थ्यांसह 170 जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आयोजित करण्यात आला होता. पालकांनी म्हटलं की जिल्हा परिषद शाळा बंद झाल्यास गरीब गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण मिळणं अवघड होईल आणि गावची शाळा टिकली तरच स्थानिक पोरांचं उज्ज्वल भविष्य होऊ शकेल. मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत मराठी शाळा वाचवा अशी ठाम मागणी व्यक्त केली. यामुळे प्रशासनाचं लक्ष शाळाबंदीच्या परिणामांकडे वेधलं गेलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. यवतमाळ शहरातील माईंदे चौक परिसरातील एका इमारतीच्या जिन्यावर युवक फाशीवर लटकलेला आढळलाय. बुधवारी दुपारी ही घटना समोर आली आणि परिसरात खळबळ उडाली. मृतदेहाच्या चेहऱ्यावर जखमा असून त्यामुळे आत्महत्या की अन्य काही कारणांनी मृत्यू झालाय याबाबत संशय व्यक्त केला जातोय. सदर प्रकरणाचा पुढील तपास अवधूतवाडी पोलीस करतायत. उत्तरीय तपासणी अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कलीम खान यांनी. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नांदेड शहर आणि जिल्ह्यात रक्तदान शिबिर, अन्नदान असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं शिवभक्तांनी आणि महिलांनी सहभाग घेतला होता. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी. सार्वजनिक शिक्षण महोत्सव 2026 निमित्त आपण छत्रपती चौक वामननगर येथे दरवर्षी आपण कार्यक्रम घेत असतो. यावर्षी आपण शिक्षण महोत्सव कार्यक्रमानिमित्त अन्नदान, रक्तदान आणि भव्य मिरवणूक अशा पालखी सोहळ्याचं आयोजन आपण हे सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. या ठिकाणी सर्व मंडळीचे, व्यापारी मंडळीचे आम्हाला भरपूर प्रमाणामध्ये प्रोत्साहन भेटलेलं आहे. यावर्षी आमचं 8व्या वर्षाचा कार्यक्रम आम्ही यावर्षी पार पाडत आहोत. प्रेमींना माझ्याकडून. उमरखेडमध्ये शिवजयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा झालाय. या कार्यक्रमाला किसनराव वानखेडे, नितीन भुतडा, नगराध्यक्ष तेजश्री जैन, जिल्हा परिषद सभापती राम देवस्कर, जिल्हा परिषद अध्यक्ष रामराव चव्हाण, उमरखेड तालुक्याचे नगरपालिका सदस्य आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला महात्मा ज्योतिबा विद्यालय, जिल्हा परिषद कन्या शाळा आणि इतर शाळांमधील विद्यार्थ्यांनी नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उत्सवात सहभाग घेतला. मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमाद्वारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम यशस्वी केला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद. वागनाथच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन लेझिम नृत्य तसंच शिवाजी महाराजांविषयी भाषण सादर केलं. स्टेजवर बोलण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये धाडस निर्माण व्हावं यासाठी शाळेचे मुख्याध्यापक चंदन राठोड यांनी अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना चांगली शिकवण दिली. यावेळी पालकांनी चंदन राठोड सर यांचे आभार मानले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी. की गाथा आज तुम्हें सुनाने आई हूँ, भारत के अनमोल रत्न की बात बताने आई हूँ, छत्रपति शिवाजी महाराज was a great warrior and the founder of the Maratha Empire. He was born on 19 February 1630 in Shivneri Fort, Maharashtra. From young age he showed bravery and leadership. At just 16 he captured first fort. His journey to create a stronger kingdom in 1617. For Shivaji was crowned king at Raigad Fort. He fought against the Mughal Empire. Was known for his clever military strategies. Shivaji respected all religions and treated
treated everyone fairly. He very force and a powerful navy to protect the land. Shivaji Maharaj passed away on 3 April 1680, but he is remembered as a symbol of courage and independence in Indian history. Thank you. Jai Jijau, Jai Shivaji. हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परमेश्वर मंदिरासमोर भव्य शिवजयंती सोहळा पार पडला। छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगरातील नागरिकांनी अभिवादन केलं। उपस्थितांमध्ये नगराध्यक्ष शेख रफिक भाई, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीर चंद, श्री श्रीमाळ, पोलीस निरीक्षक अमोल भगत तसंच नगरसेवक आणि विविध पक्षांचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि शिवभक्त उपस्थित होते। भक्तिभावानं आणि उत्साहानं साजऱ्या झालेल्या या जयंती सोहळ्यात शहरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून जनसंवाद आणि तक्रार निवारण कार्यक्रम पार पडला। यामध्ये आमदार गजानन लवटे प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान नागरिक आणि शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन आमदारांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या। ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्यासच बाहेर रेफर करा, अन्यथा रुग्णांना प्राथमिक उपचार इथंच द्या। वयोवृद्ध नागरिकांचं पेन्शन किंवा मानधन केवायसी न झाल्यामुळे थांबवू नका, पर्यायी उपाययोजना राबवा। दिव्यांग नागरिकांना कार्यालयात प्राधान्याने सेवा द्या आणि उन्हात उभं राहू देऊ नका। शेतकरी आणि नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्या, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। या कार्यक्रमात कृषी अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी आणि ग्रामीण भागातील शेतकरी बांधव, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। कार्यक्रम सर्व लोकांपर्यंत शासनाचे जे योजना आहेत त्या पोहोचण्याकरिता जनसंवाद हा कार्यक्रम सर्वीकडे ठेवलेला आहे आणि वेळ आहे प्रत्येकाची वेगवेगळी। आज आपण 11ची वेळ ठेवली होती। आजच्या कार्यक्रमामध्ये त्या लोकांच्या अडचणी आहेत, तक्रारी आहेत, त्या तक्रारी आपण इथं स्वीकारणार आहोत। त्याच्यासाठी आम्ही डिपार्टमेंटला प्रत्येक HODला पत्र दिलेले आहेत। सर्व डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख तसेच कर्मचारी इथं उपस्थित आहेत। तुमच्या संबंधित ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आपण लेखी स्वरूपात नोंदवाव्या आणि त्याच्यासाठी आम्हाला आमच्या महसूल विभागाची तक्रार निवारण समिती म्हणून तिथं एक टेबल लावलेला आहे। तिथं आपण तुमच्या तक्रारी नोंदवू शकता। त्या तक्रारीची नोंद आमच्याकडे झाल्यानंतर आपण प्रत्येक विभागाला ती तक्रार पोहोचवू। त्याचं निराकरण संबंधित कर्मचारी अधिकारी करतील आणि तुमच्या तक्रारीचं सर्व निराकरण केले जाईल। तक्रारीमध्ये आपल्याकडे प्रलंबित जे प्रस्ताव आहेत ते प्रलंबित प्रस्ताव, कोणाचे प्रलंबित अर्ज असतील, कोणाकडचे काही रेशन कार्ड संदर्भात असतील, कोणाचे रस्त्याच्या संदर्भात असतील, सर्व ज्यांचे कोणाचे पेंडिंग काम आहे त्याच्याबद्दल सर्वांनी लेखी स्वरूपात नोंदवून आमच्याकडे इथं सादर कराव्यात। त्यासाठी नोंदवही ठेवलेली आहे। प्रत्येकाने वाटल्यास सही सुद्धा केली तरी चालेल। सर्वांना विनंती करते की सर्वांनी लेखी स्वरूपात तक्रारी सादर कराव्यात। आपल्या अंजनगावमध्ये सांगायचं म्हटलं म्हणजे महसूल मंत्री बावनकुळे साहेब तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या इथं पांदन रस्त्यांना आपल्या जिल्ह्या अंजनगाव तालुक्यापासून सुरुवात केलेली आहे। यापूर्वी आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवा पंधरवाड्यामध्ये 25 किलोमीटर रस्त्याचे आपण लोकजागर आणि आपण प्रशासनाच्या वतीने रस्त्याचे भरपूर कामं केलेले आहेत। तसेच आता सुद्धा 40 किलोमीटर रस्त्याचे आपण प्रस्तावित सादर केलेले आहेत। या कामामध्ये आपले जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला तर भरपूर प्रमाणात आपली कामं होती। जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यातून सुरुवात होत आहेत आणि आम्ही प्रत्येक शेतात रस्त्यावर जात आहोत। सर्व शेतकरी तयार आहेत। आम्ही काल सुद्धा लखाड मुंबईतील KEM हॉस्पिटलमध्ये साई जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी शिवजयंती निमित्त अन्नदान करण्यात आलं। या उपक्रमातून उपस्थितांना पौष्टिक अन्न देण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाद्वारे समाजसेवेचा संदेश देत रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला। इकडे पेशंट्स आहेत तसेच सर्वसामान्य जनता यांना देखील याचा लाभ मिळालेला आहे। खरोखरच मनापासून यांचे आभार असतेच। अशी सेवा
वर्षानुवर्ष आपण करत राहू हीच शिवरायांच्या चरणी प्रार्थना. साई जनसेवा फाउंडेशनतर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने या इथे सर्व लोकांसाठी एक चांगल्या प्रकारची सेवा, अन्नदान हे श्रेष्ठदान शिवजयंतीच्या निमित्ताने या इथे केलेलं आहे. या संस्थेचे अध्यक्ष, आपलं नाव काय सर? माझं नाव कैलास पुढे. मी या साई जनसेवा फाउंडेशनचा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे. अध्यक्ष आमचे विनोभाऊ सकलावे आहेत. आणि आमचं जे फाउंडेशन आहे हे चेंबूरचं आहे, जे पूर्ण महाराष्ट्रभर असे उपक्रम राबवत असतो शिवजयंतीनिमित्त व इतर वेळोवेळी. खूप खूप धन्यवाद. आणि आपण अध्यक्ष साहेब, आपलं नाव काय सर? विनायक सकलावे. आपलं म्हणजे हा किती वर्षापासून चालू आहे उपक्रम? तिसरं वर्ष आहे. तिसरं वर्ष. खूप छान, खूप छान. अतिशय म्हणजे आणि योग्य ठिकाणी तुम्ही लावलं आहेत की खरोखर ह्या इथे अतिशय मी ह्याच रस्त्याने नेहमी जात असतो. आणि जी 24 तास आमचं 24 आवर्स न्यूज चॅनल आहे स्वतःच्या यूट्यूबला, त्या चॅनलतर्फे सुद्धा तुम्हाला खूप खूप तुमचं अभिनंदन. आणि अशीच प्रकारची सेवा वर्षानुवर्ष करत राहो हीच शिवरायांच्या चरणी प्रथा. जय भवानी, जय शिवाजी. शिवाजी महाराज की जय. आर्णी इथं संत सेवालाल महाराज यांच्या जयंती उत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. महाराजांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल आडे, रणजित राणा राठोड, मनोज चव्हाण, अनिल राठोड, अमोल मुरलीधर पवार, रमेश नाईक तसंच बंजारा बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उत्सवात भक्तांनी सहभाग घेतल्यानं आनंदोत्सवाचं वातावरण निर्माण झालं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी आरिफ खान यांनी. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.